आणि केंद्रीय निवडणूक आयोगाने एका मोठ्या निर्णयाची घोषणा केली आहे। आयोगाने निवडणूक प्रक्रियेसंदर्भातील नियमांमध्ये महत्त्वाचे बदल केलेत। या नव्या नियमांनुसार आता मतदान केंद्रावरील सीसीटीव्ही फुटेज हे सर्वसामान्य नागरिकांना मिळू शकणार नाही। निवडणूक आयोगाने हा निर्णय का घेतलाय आणि या संदर्भात आणखीन कोणकोणते निर्णय निवडणूक आयोगाने घेतलेत पाहूयात। संविधान बचाओ, देश बचाओ, संविधान बचाओ, संविधान बचाओ। गेल्या काही निवडणुकांनंतर विरोधकांनी ईव्हीएम वरून रान पेटवलाय। विरोधी पक्षातील नेत्यांनी निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवरही प्रश्न उपस्थित केले होते। हा विरोध सुरू असतानाच आता केंद्रीय निवडणूक आयोगाने एक मोठा निर्णय घेतलाय। मतदान केंद्रामधलं सीसीटीव्ही फुटेज सार्वजनिक न करण्याचे निर्देश आयोगाने दिलेत। निवडणुकीशी संबंधित सर्व दस्तऐवज सामान्यांसाठी उपलब्ध राहणार नाहीत। उमेदवारांना मात्र सर्व दस्तऐवज मिळवता येतील। एआयच्या माध्यमातून सीसीटीव्ही फुटेजचा दुरुपयोग होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो। याशिवाय फुटेज उमेदवाराशिवाय इतरांना दिल्यास मतदारांना धोका निर्माण होऊ शकतो असं आयोगाचं मत आहे। मात्र निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर काँग्रेस नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। निवडणुकीच्या नियमांमध्ये बदल करणं हा भाजपचा कट असल्याचा आरोप काँग्रेसकडून केला जातोय। सीसीटीव्ही फुटेज सोबत छेडछाड करून बनावट कथा पसरवल्या जातील असा आयोगाचा दावा आहे। मात्र जानेवारी महिन्यात चंदीगडमध्ये महापौर निवडणुकीदरम्यान घडलेल्या प्रकरणानंतर हा निर्णय घेतल्याचं विरोधकांकडून सांगितलं जात आहे। ही निवडणूक आप आणि काँग्रेसने इंडिया आघाडी अंतर्गत एकत्र लढवली। या निवडणुकीत निवडणूक अधिकारी अनिल मसिह यांनी बॅलेट पेपरमध्ये छेडछाड केली। आप काँग्रेसची 20 मतं होती तर भाजपची 16 मतं। मात्र निवडणूक अधिकारी मसिह यांनी आप आणि काँग्रेसची 12 मते जाहीर केली तर 8 मते अवैध ठरवली। या निर्णयानंतर चंदीगड महापालिकेचं महापौरपद भाजपकडे गेलं होतं। या प्रकरणात इंडिया आघाडीनं सुप्रीम कोर्टात दाद मागितली आणि मतदान केंद्रातलं सीसीटीव्ही फुटेजही कोर्टात सादर केलं। सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर तत्कालीन सरन्यायाधीश DY चंद्रचूड यांना धक्का बसला। यानंतर संबंधित अधिकाऱ्याला अटक करण्याचे आदेश देण्यात आले आणि महापौरपद पुन्हा आप आणि काँग्रेस आघाडीला बहाल करण्यात आलं। या संपूर्ण घोटाळ्याचं सत्य मतदान केंद्रातील सीसीटीव्ही फुटेजमुळेच बाहेर आलं होतं। मात्र आता सीसीटीव्ही फुटेज सार्वजनिक करण्याच्या नियमातच बदल करण्यात आलाय। दरम्यान आयोगाच्या या निर्णयाविरोधात काँग्रेस न्यायालयीन लढाई लढण्याच्या तयारीत आहे। ब्युरो रिपोर्ट NDTV मराठी।